नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवनेत्री अर्नांगी या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण स्मार्ट ट्रेडिंग आणि स्मार्ट लाईफबद्दल बोलतो. आज आपण एका अशा ETF विषयी बोलणार आहोत ज्याने खूप लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे, आणि ते म्हणजे निफ्टी बीज. जर तुम्ही SIPद्वारे छोट्या रकमेने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण निफ्टी बीज तुमच्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. कारण काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. व्हॉट इज निफ्टी बीज? तर सगळ्यात आधी पाहूया निफ्टी बीज म्हणजे काय. निफ्टी बीज निपॉन इंडिया ETF निफ्टी बीज हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे जो की निफ्टी बीजचा इंडेक्सला ट्रॅक करतो. म्हणजेच निफ्टी 50मध्ये जे टॉप 50 कंपन्या आहेत जसं की रिलायन्स, HDFC बँक, TCS, इन्फोसिस, त्यांना एक ट्रॅकिंग फंड म्हणजेच निफ्टी बीज. याचा एक उद्देश असतो निफ्टी 50 इंडेक्स जितका रिटर्न देतो तितकाच रिटर्न निफ्टी बीज देखील देईल. निफ्टी बीजचे शेअर खूप स्वस्त असतात, म्हणजेच काही रुपयांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. हे शेअर मार्केटमध्ये शेअरप्रमाणेच खरेदी विक्री करता येतात, म्हणजेच लाईव्ह प्राईसवर खरेदी विक्री करता येतात. यामध्ये SIP करताना तुम्ही दर आठवड्याला किंवा महिन्याला किंवा दिवसाला पण रक्कम काही गुंतवणूक करू शकता. फक्त एका कंपनीमध्ये नाही, तर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे तुमचे गुंतवणूक केले जातात. निफ्टी बीजमध्ये कमी रिस्क, कारण 50 कंपन्यांमध्ये पैसे वाटलेले असतात. लॉंग टर्ममध्ये रिटर्न चांगला. निफ्टीचा पास्ट 10 इयरचा CAGR सुमारे 12% आहे. डायरेक्ट शेअर निवडायची काहीच गरज नाही. इंडेक्समध्ये जे लीडर असतात त्यांचे शेअर्स आपोआप या फंडमध्ये घेतले जातात. रोजचा एव्हेनी आणि होल्डिंग आपल्याला आपल्या स्टॉक मार्केटवर शेअरवर बाय करताना दिसतो. शेअर मार्केटमध्ये आल्यावर थोडीशी व्हॉलेटिलिटी येणारच. जर निफ्टी खाली गेला तर निफ्टी बीजसुद्धा खाली जाईल. पण जर तुम्ही लॉंग टर्म म्हणजेच 5 वर्षासाठी 6 वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर हा रिस्क कमी होतो. जर आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षात निफ्टी बीजने सुमारे 13 ते 15% पर्यंत ॲन्युअल रिटर्न दिला आहे. म्हणजे जर तुम्ही दर महिन्याला 1000 SIP केली असती तर आज चांगला कॉर्पस तयार झाला असता. फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा तर हा रिटर्न खूप चांगला आहे. मग आता असा प्रश्न येतो की निफ्टी बीज कुठून खरेदी करायचा, कुठे विकायचा? तर त्याच्यासाठी खूप ऑप्शन आहेत, जसे की झिरोदा, अपस्टॉक, ग्रो, एंजल वन अशा कोणत्याही डीमॅट ॲपमध्ये तुम्ही आपलं ID काढून तुम्ही बाय सेल खरेदी करू शकता. यात SIP करू शकता की तुमच्या सोयीनुसार लमसम गुंतवणूक पण करू शकता. तुम्हाला मी माझा लाईव्ह प्रूफ दाखवतो. मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मला रिटर्न त्याचा मिळाला आहे, त्यामुळे मी हा प्रूफ तुमच्यासाठी दाखवत आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता मी 248 रुपयाच्या भावाने निफ्टी बेसमध्ये 73,935 रुपये इन्व्हेस्ट केले आहेत आणि सध्या मी 12% प्रॉफिटवर आहे. आम्ही तुम्हाला सध्या प्रूफ दाखवत आहे, कारण निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर लो इन्व्हेस्टमेंट केली तरी प्रॉफिट होऊ शकतं. ही इन्व्हेस्टमेंट मी लॉंग टर्मसाठी ठेवणार आहे, कारण निफ्टीचा पास्ट 5 वर्षाचा 10 वर्षाचा CAGR बघितल्यावर मला ॲक्सेप्ट वाटते की निफ्टी 50 चांगला आणखी ग्रोथ देण्याची शक्यता आहे. मी बाय सेल रिकमेंड नाही करत, पण मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे, कारण यात FDपेक्षा तरी मला जास्त रिटर्न मिळेल याची मला आशा आहे. त्यामुळे मी यामध्ये इन्व्हेस्ट केले आहे. तुम्ही पण अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट स्वतः ॲनलाइज करू शकता. तर मग मित्रांनो, आज आपण निफ्टी बीज म्हणजे काय, त्याचे फायदे, कसे काम करतं आणि गुंतवणुकीसाठी ते योग्य आहे की नाही हे सविस्तर आपण समजून घेतले आहे. आता मुद्दा इतका, जर तुम्हाला कमी पैशातून सुरुवात करायची असेल तर रोज शेअर मार्केट तांत्रिक ज्ञान नको असेल आणि सुद्धा मार्केटमधून चांगला रिटर्न हवा असेल तर निफ्टी बीजसारखा ETF तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी लवकर सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. दर महिन्याला
500,000 SIP केली तरी 5 ते 10 वर्षांनी मोठी संपत्ती निर्माण करता येते. म्हणून वेळ न वाया घालवता आजपासून गुंतवणूक सुरुवात करा. कारण वेल्थ हवी असेल तर वेळेत सुरुवात करायची गरजेची असते. जर वेल्थ हवी असेल तर लवकर इन्व्हेस्टमेंट करायची गरज असते. निफ्टी 20 सुरुवात छोट्या पावलांनी केली पण भविष्य मोठं ठरू शकतं तुमचं. जर तुम्हाला अजून असेच काही मजबूत, सुरक्षित आणि लाँग टर्मसाठी फायदेशीर ETF किंवा शेअर बघायचे असेल तर तुम्ही माझ्या वॉच टाईमवर जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता, ज्यात मी माझे लाईव्ह प्रूफ आणि लाईव्ह ट्रॅकिंगसुद्धा दाखवले आहेत. जसे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, HAL, मॅझडॉक जसे शेअर, तसेच गोल्ड ETF वगैरे यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर मी आधीच काहीच या व्हिडिओत जास्त बोलत नाही. असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही शिवनेत्र अर्निंग या चॅनलला सबस्क्राईब करा.